सो आपण आता बघणार प्रॉपर्टीज ऑफ हॉर्मोन्स. काय काय हॉर्मोन्सची प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी आहे, सी मी एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो. The hormones are chemical messenger which are produced at one place and shown their effect as remote place called as target organ. This is one. Unlike hormone, they are secreted by ductless gland. Third, unlike hormone, they are released in bloodstream in very small quantities. Fourth, once their action is over, they are deactivated. म्हणजे त्यांचा इफेक्ट संपला की ते deactivate होतात. Now, over secretion and under secretion cause consequences. हे हॉर्मोनचे प्रॉपर्टीज आहेत. सो बघूया आपण. They act as a chemical messengers and are effective in very low concentration. Now, the hormones can function as a regulator that inhibit or stimulate or modify specific processes. Then, some hormones interact with receptors present on plasma membrane of target cell, whereas some enter the nucleus to interact with genes. बघा हा पॉइंट लक्षात घ्या. आता ना ह्याच्यासाठी आपल्याला ऍक्शन मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन बघायचं आहे, पण ते मी ना सर्वात शेवटी घेतलंय, कारण हॉर्मोन सगळे शिकून झाल्यानंतर ते सोपं होईल आपल्याला समजायला. पुस्तकामध्ये ते पहिलं दिलं ऍक्शन त्याची. आपण ते हॉर्मोन सगळे झाले की आपण सर्वात शेवटी घेणार आहोत ते, किंवा शेवटी ठेवलंय मी, त्याचं कळायला सोपं पडेल, कारण हॉर्मोनची नावं आहेत तिकडे ती तुम्हाला अगोदर माहित असणं आवश्यक आहे. त्यांनी काय सांगितलं माहितीये का, हॉर्मोन जेव्हा रिलीज होतं ना तेव्हा ते ऑब्व्हियसली सेलवर जाणार ना, सेलवर ऍक्ट होणार. म्हणजे उदाहरणार्थ आता मी सांगायचं झालं तर हार्टवर आपण जाऊया. हार्टचे जे सेल्स आहेत ते सेल्स म्हणजे काय, आफ्टर ऑल इज मसल्स ना. सो मसल्स आर नथिंग बट मॉडिफाईड सेल्स, इलॉंगेटेड झालेले सेल्स आहेत. सो कुठलाही अॅनिमल सेल घेतला तर बाहेरचा मेम्ब्रेन हा प्लास्मा मेम्ब्रेनचा असतो. तर हे जे काही हॉर्मोन्स आहेत ना, हे हॉर्मोन काय करतात, काही हॉर्मोन्स सेलच्या सेल मेम्ब्रेन वरती ऍक्ट होतात. तर काही जे हॉर्मोन्स आहेत ना हे सेल मेम्ब्रेन वरती होत नाहीत, तर ते आज जाऊन न्यूक्लियस मध्ये असलेल्या न्यूक्लियसला, म्हणजे थोडक्यात न्यूक्लियसला ऍक्ट होतात. तर दोन प्रकारचे मेकॅनिझम आहेत. एक मेकॅनिझम आहे ना ती प्लास्मा मेम्ब्रेनशी रिलेटेड आहे. कुठलाही हॉर्मोन ऍक्ट होतो तो काही हॉर्मोन प्लास्मा मेम्ब्रेनला रिॲक्ट होतात, आणि काही हॉर्मोन हे प्लास्मा मेम्ब्रेनला होत नाही, डायरेक्ट कुठे जातात का न्यूक्लियस मध्ये जातात. त्याच्यावर हे दोन त्याचे टाईप आहेत. आपण डिटेलमध्ये मेकॅनिझम मध्ये हे बघणार आहोत. सो जस्ट आता फक्त एवढं लक्षात ठेवा की सम हॉर्मोन्स इंटरॅक्ट विथ रिसेप्टर्स, रिसेप्टर म्हणजे रिसीव्ह करणारे, प्रेझेंट ऑन दी प्लास्मा मेम्ब्रेन. बघा शेवटी हे कसं आहे माहिती आहे का, आफ्टर ऑल इट्स ए, म्हणजे रिलीज झाल्यानंतर कोणीतरी एक्सेप्ट केला पाहिजे. सो इकडे रिसेप्टर साईड असणार आणि इकडे रिलीज करणारी साईड असणार. सो रिलीज होणारे हॉर्मोन्स रिसीव्ह करणारे रिसेप्टर साईड पण असणार ना. तर काही रिसेप्टर साईड ही प्लास्मा मेम्ब्रेन करते, तर काही रिसेप्टर्स करणारे न्यूक्लियस आहे. सो सम हॉर्मोन्स इंटरॅक्ट विथ रिसेप्टर प्रेझेंट ऑन दी प्लास्मा मेम्ब्रेन, प्लास्मा मेम्ब्रेन असलेले रिसेप्टर्स ऑफ टार्गेट सेल्स. म्हणजे उदाहरणार्थ जे टार्गेट सेल्स आहेत ते, फॉर एक्झाम्पल मी हार्ट सांगितलं आता. वेअरएज काही जे आहेत ते एंटर इनटू दी न्यूक्लियस टू इंटरॅक्ट विथ जीन्स, म्हणजे न्यूक्लियस मध्ये जाऊन डायरेक्ट जीन्सला इंटरॅक्ट करतात. सो दोन प्रकारचे हॉर्मोन्सची मेकॅनिझम आहे. हायपर सिक्रिशन और हायपोसिक्रिशन. हायपर म्हणजे जास्त, हायपो म्हणजे कमी. जास्त सिक्रिशन झालं किंवा कमी सिक्रिशन झालं तर इट कॉज व्हेरियस कॉन्सिक्वेन्सेस. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे डिसीज, म्हणजे डिसऑर्डर. कुठलेही हॉर्मोन जास्त झालं, आपण आता प्रत्येक हॉर्मोन बघणार आहोत. आपण कसं बघणार आहोत, पिट्युटरी ग्लँड, त्याचं स्ट्रक्चर, ठीक आहे, आपण नंतर बघू. सो डिसऑर्डर पुढे, these are metabolized after their functions, this cannot be reused. म्हणजे once their action is over they deactivated. एकदा त्यांची ऍक्शन संपली, फंक्शन संपलं की ते परत यूज करता येत नाहीत किंवा परत यूज होत नाहीत. हॉर्मोन सिक्रेशन इज रेग्युलेटेड बाय पॉझिटिव्ह और निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम, जे आता मी तुम्हाला सांगितलं. निगेटिव्ह और पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमने अंडर सिक्रेशन ओव्हर सिक्रेशन मेंटेन केलं जातं. सो प्रत्येकाच्या बॉडीमध्ये हॉर्मोनची लेवल ही मेंटेन्ड असते. जर तशी झाली नाही तर मग ऍबनॉर्मॅलिटी क्रिएट होते. इस्पेशली फिमेल मध्ये होणारे मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे हे हॉर्मोनच्या इम्बॅलन्समुळे होतं. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल नाही, मेन्स्ट्रुअल सायकल जे डिले किंवा लिटिल बिट अर्ली होतं, दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ इम्बॅलन्स. आता हे इम्बॅलन्स होण्यामागची कारणं वेगवेगळी आहेत. जे ऍक्च्युअली डायरेक्ट कारण ह्याच्यात नाही ते म्हणजे मेंटल स्ट्रेस,
सायकोलॉजी, त्या फिमेलची फिजिओलॉजी, असं सगळं डिपेंड करतं त्याच्यावरती. पण किंवा काही फिमेल मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल 2-2 महिने 3-3 महिने येतच नाही. दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ ऍबनॉर्मॅलिटी, जी हॉर्मोनची ऍबनॉर्मॅलिटी आहे. कुठली? इस्ट्रोजनची ऍबनॉर्मल. ह्याच्यामुळे मग मेन्स्ट्रुअल सायकल 2-2 3-3 मध्ये काय काय फिमेलला येतच नाही. सो कुठलाही हॉर्मोन बॉडी मधला आपला अंडर किंवा ओव्हर सिक्रेशन झाला तर बॉडीमध्ये डिसीज क्रिएट करतो. जसा तुम्हाला सगळ्यांना खली खली नावाचा एक प्राणी नाही, माणूस आहे, ज्याचं ग्रोथ हॉर्मोन जास्त रिलीज झाल्यामुळे तो असा अवाढव्य झालाय, एकदम त्याची वाढ मोठी झाली. सो दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ ओव्हर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन. ग्रोथ हॉर्मोन त्याच्यामध्ये जास्त रिलीज झालं. सो कुठलेही हॉर्मोन आपल्या बॉडीमध्ये ना ओव्हर सिक्रेशन किंवा अंडर सिक्रेशन झालं तर डिसीज तयार होतात. पण ते होत का नाही? कारण फीडबॅक मेकॅनिझमने हे सगळं मेंटेन केलं जातं. सो these are the hormone secretion is regulated by positive or negative feedback mechanism. Now आता आपण मेजर एंडोक्राइन ग्लँड्स कोणत्या कोणत्या ते बघणार आहोत. हे मी इंट्रोडक्टरी पार्ट सगळ्यांना तुम्हाला सांगितलं. मी हा सगळ्यांना पक्का कळला तर आपण पुढे जाऊया. अंडरस्टूड? सगळ्यांना कळलंय का? मी जे काय एक्सप्लेन केलं ते सगळ्यांना कळलंय? हो सर. ओके, सो विल मूव. आता आपण बघणार आहोत मेजर एंडोक्राइन ग्लँड. बघा डोळ्यासमोर पिक्चर आणा. मेजर एंडोक्राइन मध्ये पहिलं बघणार आपण हायपोथॅलॅमस. पहिलं आपण बघणार हायपोथॅलॅमस. बघा हायपोथॅलॅमसच्या नंतर बघणार आपण पिट्युटरी ग्लँड. हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड ही डायन्सेफेलॉनच्या 3 पार्ट आहेत. एपिथॅलॅमस, त्याच्यानंतर हायपोथॅलॅमस आणि थॅलॅमी. सो खालचा जो पार्ट आहे डायन्सेफेलॉनचा, म्हणजे ज्याला आपण बेस म्हणूया, रूफचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये पिनियल बॉडी आहे. खालचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड एकत्र आहे. सो पहिली ग्लँड बघणार आपण हायपोथॅलॅमस, त्याच्यानंतर आपण बघणार पिट्युटरी ग्लँड, त्याच्यानंतर आपण बघणार पिनियल बॉडी. एवढ्या 3 ग्लँड झाल्यानंतर आपण येणार मानेकडे, दॅट इज कॉल्ड थायरॉइड ग्लँड. त्याच्यानंतर आपण येणार थोरॅक्स कडे, ज्याच्यामध्ये येणार थायमस ग्लँड. त्याच्यानंतर आपण येणार मानेमध्ये अजून दुसरी एक म्हणजे नेक मध्ये अजून एक ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड आणि पॅराथायरॉइड ग्लँड, जी उलट्या सुलट्या बाजूला असते. एक वेंट्रल साईडला असते, एक डॉर्सल साईडला असते. त्याच्यानंतर मधला जो थोरॅक्सचा पार्ट आहे तिथं हार्टच्या मागच्या बाजूला, हार्ट आपल्या वेंट्रल साईडला आहे पण हार्टची डॉर्सल साईड जी आहे त्या डॉर्सल साईडला थायमस ग्लँड बघणार. त्याच्यानंतर आपण येणार ती हे ॲड्रिनल ग्लँड, त्याच्यानंतर पॅन्क्रियास, मग टेस्टिस, अशा सगळ्या मग नंतर छोट्या छोट्या ग्लँड्स आपण बघणार आहोत. सो आपण मेजर एंडोक्राइन ग्लँड बघणार कोणकोणते आहेत त्या. त्यातली पहिली जी मेजर एंडोक्राइन ग्लँड आहे दॅट इज कॉल्ड हायपोथॅलॅमस. नो हायपोथॅलॅमस इट इज एक्टोडर्मल इन ओरिजिन. बघा आता एक लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला फेट ऑफ 3 जर आता बघा आता सगळीकडे तुम्हाला लिंक लागेल. बघा हे म्हणजे शिकवतोय ना त्याचं रिप्रोडक्शनच्या असलेल्या टॉपिकची लिंक लागेल, जिथे आपण फेट ऑफ 3 लेयर्स असं बघितलं, एक्टोडर्म, मिसोडर्म आणि एंडोडर्म असे 3 लेयर बघितले, असे 3 जर्माइनल फेट लेयर बघितले. हे तिन्ही लेयर वेगवेगळं तयार करतात. तर काही जे आहेत हे एक्टोडर्मल इन ओरिजिन आहेत, काही आहेत हे एंडोडर्मल इन ओरिजिन आहेत. त्यातला आता हायपोथॅलॅमस आहे हा एक्टोडर्मल इन ओरिजिन आहे. सो हायपोथॅलॅमस इज एक्टोडर्मल इन ओरिजिन. Then it is located at the floor of the diencephalon, म्हणजे खालच्या बाजूला. बरोबर ना? आपण मगाशी बघितलं डायन्सेफेलॉन असा एक ठोकळा डोळ्यासमोर आणा, चौकोनी ठोकळा किंवा स्क्वेअर असा डोळ्यासमोर आणा, तो आपण डायन्सेफेलॉन म्हणूया. या स्क्वेअरची जी वरची बाजू आहे दॅट इज रूफ ऑफ द डायन्सेफेलॉन. बरोबर ना? त्याला एपिथॅलॅमस म्हणतो, ज्याच्यामध्ये पिनियल बॉडी आहे. त्या ठोकळ्याची जी खालची बाजू आहे ज्याला आपण फ्लोर म्हणतो, त्याच्यामध्ये डायन्सेफेलॉनची खालची बाजू, त्याच्यामध्ये हायपोथॅलॅमस असतो. आणि साईडला जो आहे त्याला थॅलॅमी म्हणतात. सो हायपोथॅलॅमसची लोकेशन डोक्यामध्ये फिट बसवायचं. हायपोथॅलॅमसची लोकेशन कुठे आहे? इज लोकेटेड ऍट द फ्लोअर ऑफ द डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉनच्या म्हणजे खालच्या भागात. मेजर फंक्शन ऑफ हायपोथॅलॅमस इज, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं, हे दोनच हॉर्मोन तयार करतात. एक म्हणजे रिलीजिंग फॅक्टर, एक म्हणजे रिलीजिंग फॅक्टर आणि दुसरा म्हणजे इनिबिटिंग फॅक्टर. हायपोथॅलॅमसला कनेक्ट असलेली ग्लँड आहे दॅट इज पिट्युटरी ग्लँड, आणि म्हणून आपण पिट्युटरी ग्लँडला मास्टर एंडोक्राइन ग्लँड म्हणतो. पण बेसिकली पिट्युटरी ग्लँडच्या वर जी ग्लँड आहे हायपोथॅलॅमस ती खरी मेन ग्लँड आहे. सो मेजर फंक्शन ऑफ हायपोथॅलॅमस इज टू मेंटेन होमिओस्टॅसिस. It controls the secretory activities of pituitary gland by the release and inhibiting hormone, जे आता मी तुम्हाला सांगितलं RF आणि IF असं त्याचं नाव आहे. रिलीजिंग हार्मोन किंवा रिलीजिंग फॅक्टर RH किंवा IH.
रिलीजिंग हार्मोन अँड इनहिबिटिंग हार्मोन किंवा RF आणि IF. ओके, नाउ ऑल हार्मोन्स ऑफ हायपोथॅलेमस आर पेप्टाइड हार्मोन्स. हे पक्क लक्षात ठेवा. हायपोथॅलेमसचे हार्मोन कोणते आहेत? पेप्टाइड हार्मोन्स आहेत. दे ऑल आर पेप्टाइड हार्मोन्स. बघा, अमिनो ऍसिड एकत्र येऊन झालेले हार्मोन्स चेन. सो इट इज कॉल्ड पेप्टाइड हार्मोन्स. हायपोथॅलेमसचे सगळे हार्मोन म्हणजे RF आणि IF हे पेप्टाइड हार्मोनचे नेचर आहेत. हा MCQ ला प्रश्न विचारतील. दे आर सिक्रेटेड बाय न्यूरोसिक्रेटरी सेल्स, सो दे आर कॉल्ड न्यूरो हार्मोन्स. त्यांच्यामधनं ना बघा, आपण ऑक्सिटोसिन आणि ADH असे दोन हार्मोन बघितलेले. यु नो ADHचा आपण हार्मोन बघितलेला, तो बघितलेला सांगा बघूया, काय आठवतं का? ADH आठवते काही? ADHचं काम आणि आपण कुठे बघितलेला? ADH हार्मोन आपण कुठे बघितलेला आणि ऑक्सिटोसिन हार्मोनचं काय कुठे बघितलेलं आणि काय फंक्शन आहे? मला शॉर्ट मध्ये सांगितलं तरी चालेल, असं काय डिस्क्रिप्टिव्ह नको आहे, शक्य नाही ते. पण ADH आपण कुठे बघितलेला? राईट, ADH बघितलेला आपण किडनी मध्ये. आणि ऑक्सिटोसिन कुठे बघितलेला किंवा ऑक्सिटोसिनचा रोल काय होता? अरे एवढे जण जॉईंट आहेत, एकाला पण येत नाहीये, फक्त एकच उत्तर देते मला. अरे सरप्राइजिंग. ओके, किडनी सिक्रेट करण्यामध्ये काय काय करण्यामध्ये सिक्रेट? सी ADH रिलीज हार्मोन, सॉरी किडनी रिलीज नाही, किडनी मध्ये ADH नसतो. ADHचं काम काय आहे? ADHचं काम आहे अँटी डायुरेटिक हार्मोन. आपण अँटी डायुरेटिक हार्मोन बघितलंय ADH. जे काम काय करतं तर किडनीमध्ये, बरोबर आहे, किडनीमध्ये युरिन मधलं वॉटर ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतं. त्याला अँटी डायुरेटिक हार्मोन असं म्हणतात. किंवा दुसरं काम आहे त्याचं वॉसोप्रेसिन, दुसरं काम आहे वॉसोप्रेसिन. वॉसोप्रेसिनचं काम आहे वॉसो कॉन्स्ट्रिक्शन, ब्लड वेसल कॉन्स्ट्रिक्ट करायचं काम करतात. सो दॅट इज वन हार्मोन. ऑक्सिटोसिनचं आत्ताच आपण बघितलं. ऑक्सिटोसिन वाचा हा बाळांनो, अभ्यास करा, नाही तर प्रॉब्लेम मध्ये याल तुम्ही. मी अगोदर सांगतोय, रेग्युलर अभ्यास करा. नाउ व्हॉट इज द रोल ऑफ ऑक्सिटोसिन? फार ठोकून ठोकून मी तो शिकवलेला टॉपिक, म्हणजे बराच त्याच्यावरती जोर दिलेला ऑक्सिटोसिनचा. So it helps in contraction. Right. Contraction of what? Contraction during parturition. Right. वाचते की काय तू? नाही ना? नाही sir. हा, व्हेरी गुड. सो काय म्हणूया त्याला आपण, ऑक्सिटोसिनचं काम काय माहितीये का? बघा, हे मी का तुम्हाला विचारतो, ह्याच्यावर मी पण एक जजमेंट घेतो की तुमच्या डोक्यात शिरलंय की नाही. ऑक्सिटोसिनचं काम काय आहे? ऑक्सिटोसिनचं काम आहे युटेरसचा जो आपण वॉल बघितलेला. आता पार्ट्युलेशन सांगितलं तुम्ही, बरोबर आहे, पण तो ऍक्च्युली कुठे होतं तर एंडोमेट्रियमला 3 वॉल आहेत ना. बाहेरचा आहे पेरिमेट्रियम, मधला आहे मायोमेट्रियम, आतला आहे एंडोमेट्रियम. मधला जो लेअर आहे मायोमेट्रियम, हा मायोमेट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतो ड्यू टू बिकॉज ऑफ दिस ऑक्सिटोसिन, ज्याला आपण लेबर पेन असं म्हणतो. एक फंक्शन. दुसरं पण अजून एक मी फंक्शन सांगितलेलं. मग अजून एक फंक्शन सांगितलं ऑक्सिजनचं, आफ्टर डिलिव्हरी. आफ्टर पार्ट्युलेशन झाल्यानंतर, आफ्टर डिलिव्हरी झाल्यानंतर अजून एक त्याचं मी फंक्शन सांगितलं ऑक्सिटोसिनचं, आठवतंय का? माझ्या प्रिय बाळांनो, वाचा हा, अभ्यास करा, नाही तर काय खरं नाही आहे. अरे कोणाला येत नाहीये ऑक्सिटोसिन? बरं, ऑक्सिटोसिनचं बरं मी सांगतो, अभ्यास करा हा, वाचा परत ना. ऑक्सिटोसिनचं फंक्शन आहे एक, कॉन्ट्रॅक्शन ऑफ युट्रेन वॉल. युट्रेन वॉल म्हणजे मायोमेट्रियम ड्युरिंग लेबर पेन. दिस इज वन. सेकंड, विच कॉज लेबर पेन. आणि सेकंड, इजॅक्युलेशन ऑफ मिल्क, असं मी सांगितलेलं. पार्ट्युलेशन झाल्यानंतर मिल्क जे इजॅक्युलेट केलं जातं ते ऑक्सिटोसिन मुळे केलं जातं.
आणि मिल्क फॉर्म होतं प्रोलॅक्टिन मुळे. प्रोलॅक्टिनची प्रोसेस ही फिमेल जेव्हा कन्सीड होते म्हणजे बेबी जेव्हा फर्टिलायझर व्हायला सुरुवात झाल्यानंतर क्लिवेज वेची प्रोसेस चालू व्हायला लागते तेव्हा हे प्रोलॅक्टिन तयार व्हायला लागतं, तेव्हापासून मिल्क फॉर्म व्हायची सुरुवात होते ड्युरिंग गॅस्टेशन पिरियड. आणि हे मिल्क इजॅक्युलेट होतं कधी, दॅट इजॅक्युलेट ड्युरिंग आफ्टर डिलिव्हरी ड्यू टू बिकॉज ऑफ ऑक्सिटोसिन. तो हे जे ऑक्सिटोसिन आणि एडीएच आहे ना हे ऍक्च्युली न्यूरो हायपोफायसिस तयार करतात, पण न्यूरो हायपोफायसिसचं कंट्रोल हायपोथॅलॅमस वरती असतं आणि हे रिलीज करत नाही, ते स्टोअर करतात. पण स्टोअर करणारे फक्त न्यूरो हायपोफायसिस मध्ये स्टोअर होतं. रिलीज कुठनं होतं, रिलीज होतं हायपोथॅलॅमस मधनं. लक्षात घ्या, पिट्युटरी ग्लँडला दोन लोब आहे, ॲडिनो हायपोफायसिस, न्यूरो हायपोफायसिस. आपण डिटेल मध्ये पुढे बघणार आहोत. न्यूरो हायपोफायसिस हे दोन हार्मोन रिलीज करतं, बरोबर, पण ते रिलीज करतं म्हणजे स्टोअर केलेलं रिलीज करतं. न्यूरो हायपोफायसिस मध्ये तयार होत नाहीत, न्यूरो हायपोफायसिस मध्ये फक्त स्टोअर केले जातात. कोणते, ऑक्सिटोसिन आणि एडीएच. पण ते रिलीज कोणाकडनं होतं, तर ते हायपोथॅलॅमस कडनं होतं. हायपोथॅलॅमस रिलीज करतं, न्यूरो हायपोफायसिस मध्ये स्टोअर होतं आणि जेव्हा गरज असेल तेव्हा न्यूरो हायपोफायसिस मध्ये बाहेर काढलं जातं. सो दे आर सिक्रेटेड बाय द न्यूरो सिक्रेटरी सेल्स, सो दे आर कॉल्ड एज न्यूरो हॉर्मोन्स. Now, the hormones secreted by hypothalamus are ADH. आत्ताच मी सांगितलं बघा, हॉर्मोन ते हॉर्मोन हायपोथॅलॅमस काय सिक्रेट करतं, एडीएच, दॅट इज अँटी डायुरेटिक हॉर्मोन, अँड ऑक्सिटोसिन. ओके, ऑक्सिटोसिनला दुसरं नाव आहे पिटोसिन. ऑक्सिटोसिनचं दुसरं नाव आहे पिटोसिन, ते आपण पुढे बघूया. नाव आता एक मिनिट, आपण बघूया. मी चुकून ही पेज आली आहे हॉर्मोनची. बघा, आपण आता पहिली ही आपण हायपोथॅलॅमस बघितलं. आता आपण पुढच्या ग्लँड बघणार आहोत, दॅट इज पिट्युटरी ग्लँड और हायपोफिसिस ग्लँड, ज्याला पिट्युटरी ग्लँड असं म्हणतात. बघा, ह्या ग्लँड मध्ये अगोदर हे बघूया ग्लँड आणि मग पुढे याच्यावर अजून एक दुसरी ग्लँड बघूया, ती जास्त क्लिअर येईल. बघा, हा जो वरचा पार्ट आहे ना, हा वरचा पार्ट हायपोथॅलॅमस आहे सगळा. व्यवस्थित लक्ष द्या, कुठपासनं इथपासनं सगळा वरचा पार्ट हायपोथॅलॅमस आहे आणि इथपासनं खालचा पार्ट हा पिट्युटरी ग्लँडचा आहे. या हायपोथॅलॅमस मध्ये हे जे काय दिसत आहेत हे सगळे तुम्हाला नर्व सेल दिसत आहेत. ज्याचं सायटॉनिक हायपोथॅलॅमस मध्ये आहे आणि एक्झॉनिक एंड जो आहे हा इथे खाली आहे. कशामध्ये आहे, पिट्युटरी ग्लँड मध्ये आलेला आहे. सो असे क्रॉस आहेत बघा हे, बरोबर. एक दिलंय येलो रंगाचं आणि दुसरं दिलंय साधारण ब्ल्यू रंगाचं. हा जो पार्ट आहे वरचा पार्ट हा सगळा हायपोथॅलॅमसचा आहे आणि खालचा पार्ट आहे हा पिट्युटरी ग्लँडचा आहे, म्हणजे ही पिट्युटरी ग्लँड आहे खाली. याच्यामध्ये मी असं सांगितलं की हायपोथॅलॅमस आहे, त्याच्यामधनं एडीएच तयार होतं आणि ऑक्सिटोसिन तयार होतं. सो सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियस जो आहे इकडे असतो, तिकडनं एडीएच तयार होतं आणि पॅरावेंट्रिकुलर न्यूक्लियस आहे तिकडनं ऑक्सिटोसिन तयार होतं. एवढं फक्त लक्षात ठेवा. आता तुम्ही आता त्याच्या खालचा जो पार्ट आहे म्हणजे इथपासून सगळा जो पार्ट आहे ना हा सगळा पिट्युटरी ग्लँडचा आहे. पिट्युटरी ग्लँडला दोन मेजर लोब आहेत. एक लोब ना खूप मोठा आहे बघा, हा एक लोब आहे इथपर्यंत, हा एक लोब आहे आणि हा दुसरा लोब आहे. जो पहिला जो लोब आहे जो मोठा आहे त्याला म्हणतात ॲडिनो हायपोफायसिस किंवा त्याला दुसरं नाव आहे अँटीरियर लोब. आणि दुसरा जो लोब आहे त्याला म्हणतात न्यूरो हायपोफायसिस, त्याला म्हणतात पोस्टिरियर लोब. ॲडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिस याच्या मध्ये एक छोटासा दुसरा लोब असतो जो ॲडिनो हायपोफायसिसचाच पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज पार्स इंटरमिडिया. त्याला म्हणतात पार्स इंटरमिडिया. आणि इकडे त्यांनी दाखवली नाहीये पण या पार्स इंटरमिडियाच्या इकडे म्हणजे हा पार्ट, याच्याला क्लिफ्ट असं म्हणतात. क्लिफ्ट म्हणजे जिकडे आयसोलेशन झालेला कळतं न्यूरो हायपोफायसिस आणि ॲडिनो हायपोफायसिस. हाच आपण जे दुसरा बघितला तो हा असा दिसतो बघा, इथे तुम्हाला क्लिअर कट दिसेल. हा वरचा जो पार्ट आहे सगळा हा हायपोथॅलॅमसचा आहे, खाली जो पार्ट सगळा होतो तो सगळा कसला आहे तर तो पिट्युटरी ग्लँडचा आहे. आता हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड ह्याला जोडणारा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज इन्फंडिब्युलम. इन्फंडिब्युलम हा मधला पार्ट आहे, बरोबर ना, जो कोणाला जोडतो तर तो हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडला जोडणारा किंवा त्याला हायपोफेशियल स्टॉक असं सुद्धा नाव आहे किंवा त्याला नाव आहे इन्फंडिब्युलम. इन शॉर्ट आपण असं बघूया की ती नेक आहे,
जी हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडला जोडते, दॅट इज कॉल्ड एज इन्फंडिब्युलम. त्याच्यानंतर हा जो वरचा पार्ट जो बघितला आपण तो काय बघितलेला, हायपोथॅलॅमस बघितलेला. खाली हे मी दोन लोब दाखवले बघा, हा एक मोठा लोब आहे, या मोठ्या लोबला म्हणतात ॲडिनो हायपोफायसिस, आणि एक छोटा लोब आहे, त्या छोट्या लोबला म्हणतात न्यूरो हायपोफायसिस. ॲडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिस याच्यामध्ये हा छोटासा पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज इंटरमिडिएट लोब किंवा त्याला पार्स इंटरमिडिया असं म्हणतात. आणि ही जी काय डार्क लाईन आहे, दॅट लाईन इज कॉल्ड एज क्लिफ्ट, याला क्लिफ्ट असं म्हणतात. आता हाच डायग्राम आपण परत बघूया वर बघा, हा आहे ॲडिनो हायपोफायसिस मोठा काढलेला, ज्याचं दुसरं नाव आहे अँटीरियर लोब. ह्या अँटीरियर लोबचा छोटासा पार्ट आहे जो ॲडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिसला जोडतो, दॅट इज कॉल्ड एज पार्स इंटरमिडिया. दिस इज पार्स इंटरमिडिया. दुसरा जो छोटा लोब आहे तो आहे पार्स नर्वोसा. हा जो लोब आहे हा दॅट इज कॉल्ड एज पार्स नर्वोसा. सो हा छोटा आहे तो पार्स नर्वोसा किंवा त्याला न्यूरो हायपोफायसिस असं म्हणतात. हा ॲडिनो हायपोफायसिस किंवा त्याला अँटीरियर लोब म्हणतात. हा पार्स नर्वोसा ऑफ न्यूरो हायपोफायसिस किंवा त्याला पोस्टियर लोब म्हणतात. अँटीरियर लोब आणि पोस्टियर लोबच्या मध्ये अँटीरियर लोबचाच एक पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज पार्स इंटरमिडिया, आणि या दोघांना सेपरेट करणारी एक छोटीशी क्लिफ्ट आहे. ओके, आणि या दोघांना जोडणारी ही जी वेन आहे त्याला हायपोफेशियल वेन असं म्हणतात. बघा ही हायपोफेशियल वेन म्हणजे पोर्टल वेन आहे, बरोबर. आपण दोन प्रकारच्या पोर्टल वेन बघितल्या, एक हिपॅटो पोर्टल वेन बघितली आणि दुसरी हायपोफेशियल पोर्टल वेन बघितली. अशा दोनच फक्त आपल्यामध्ये पोर्टल वेन असतात. हिपॅटो पोर्टल वेन म्हणजे हिपॅटिक टू किडनी, आणि हायपोफेशियल वेन म्हणजे ही हायपोफेशियलला जोडणारी. सो इन शॉर्ट हा छोटासा पार्ट आपण बघितला जो आता आपण पुढे डिटेल मध्ये बघणार आहोत. तुम्हाला आउटलाईन सांगितली. सो पिट्युटरी ग्लँड मेड अप ऑफ टू लार्ज लोब, वन इज कॉल्ड ॲडिनो हायपोफायसिस अँड सेकंड वन इज न्यूरो हायपोफायसिस. लक्षात ठेवा. बघा, हा मोठा जो लोब आहे त्याला ॲडिनो हायपोफायसिस म्हणतात, छोटा जो लोब आहे त्याला न्यूरो हायपोफायसिस म्हणतात. नाव आता आपण हा डायग्राम मी अजून क्लिअर कट केला, दॅट इज एक मिनिट. सो हा सगळा झाला ॲडिनो हायपोफायसिस मोठा लोब, आणि हा सगळा झाला न्यूरो हायपोफायसिस छोटा लोब. सो इन शॉर्ट पिट्युटरी ग्लँड मेड अप ऑफ टू लार्ज लोब, वन इज कॉल्ड ॲडिनो हायपोफायसिस, सेकंड इज कॉल्ड एज न्यूरो हायपोफायसिस. क्लिअर झालं असेल तुम्हाला. आता पिट्युटरी ग्लँड और हायपोफेशियल ग्लँड बघा. नाउ द पिट्युटरी ग्लँड इज द स्मॉलेस्ट ग्लँड. इट इज अ पी शेप इन स्ट्रक्चर. वाटण्याच्या आकारासारखी ही ग्लँड असते. It is a P shape in structure, pink color. So pituitary gland is a P size, reddish gray color gland. It is a P shape, reddish gray color gland and situated just below the hypothalamus. Hypothalamus च्या खाली, and attached to the stalk of cell called infundibulum, or it is also called as hypophyseal stalk. मी आत्ताच सांगितलं बघा, pituitary gland ही बघा, ही आहे हायपोफायसिस आणि हा काय, हा हायपोथॅलॅमस, सॉरी हा हायपोथॅलॅमस, आणि हा ही आहे पिट्युटरी ग्लँड. दोघांना जोडणारी ही जी स्टॉक आहे, ही जी काय स्टॉक दिसते तुम्हाला, त्या स्टॉकला म्हणतात इन्फंडिब्युलम किंवा त्याला म्हणतात हायपोफेशियल स्टॉक. इन शॉर्ट हायपोथॅलॅमस किंवा आणि पिट्युटरी ग्लँडला जोडणारी जी काय जोडणारा जो काय स्टॉक आहे त्याला म्हणतात हायपोफेशियल स्टॉक किंवा त्याला म्हणतात इन्फंडिब्युलम. Now pituitary gland remains loaded in the bony depression. Pituitary gland एका bony depression मध्ये आहे, त्याला म्हणतात सिला टर्सिका ऑफ स्पिनॉइड बोन. क्रेनियम मध्ये स्पिनॉइड बोन आहे, त्या स्पिनॉइड मध्ये बोन मध्ये जे डिप्रेशन आहे, त्या डिप्रेशन ऑफ स्पिनॉइड बोन इज कॉल्ड एज सिला टर्सिका. ह्या सिला टर्सिका मध्ये पिट्युटरी ग्लँड ही लोड असते किंवा ठेवलेली असते. हा एमसीक्यू ला प्रश्न विचारतात. पिट्युटरी ग्लँड इज सिच्युएटेड इन द डिप्रेशन कॉल्ड एज सिला टर्सिका ऑफ स्पिनॉइड बोन. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे, क्रेनियम मध्ये एक स्पिनॉइड बोन आहे आणि या स्पिनॉइड बोनला डिप्रेशन आहे. हे जे काही स्पिनॉइड बोन आहे, स्पिनॉइड बोनला जे डिप्रेशन आहे त्या डिप्रेशनला म्हणतात सिला टर्सिका, आणि या सिला टर्सिका मध्ये पिट्युटरी ग्लँड लोडेड असते किंवा ठेवलेली असते. नाव
Pituitary gland consists of two lobes called as adenohypophysis, which is also called as anterior lobe, and neurohypophysis, which is called as posterior lobe. लक्षात ठेवा, anterior lobe हा आकाराने मोठा असतो, posterior lobe हा आकाराने लहान असतो. So anterior lobes are larger in size and posterior lobe is smaller in size. Both the lobes develop from different parts of the embryo. आता या दोघांचं नेचर आहे ना हे वेगवेगळं आहे. म्हणजे एक एक्टोडर्म पासून तयार होतो, एक एंडोडर्म पासून तयार होतो. त्यामुळे एक ग्लँड जरी एक असली तरी ते दोन ग्लँड्स वेगवेगळ्या गोष्टीपासून तयार होतात. नाव पुढे बघूया आपण. हेन्स इट हॅज ए ड्युअल ओरिजिन, म्हणून त्यांचं ओरिजिन ड्युअल आहे, दोन वेगळ्या गोष्टीकडनं होणार आहे. नाव adenohypophysis इज द आउटग्रोथ फ्रॉम द रूफ ऑफ द बक्कल कॅव्हिटी. जेव्हा एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये बक्कल कॅव्हिटी तयार व्हायची प्रोसेस असते ना, तेव्हा बक्कल कॅव्हिटी जी एम्ब्रियोनिक प्रोसेस मध्ये तयार होते, या बक्कल कॅव्हिटीला ना एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये एक आउटग्रोथ तयार होतो, एक रूफ तयार होतो. ओके, म्हणजे जो वरचा पार्ट याला रूफ म्हणतात, या रूफचा एक आउटग्रोथ तयार होतो, याला रॅथेक्स पाउच असं म्हणतात. परत सांगतो मी, बक्कल कॅव्हिटीचा जो रूफ आहे, बक्कल कॅव्हिटी एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये बघतोय आपण. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये बक्कल कॅव्हिटी तयार होत असताना ह्या बक्कल कॅव्हिटीचा जो रूफ आहे, त्या रूफ मध्ये एक आउटग्रोथ होतो, म्हणजे एक उंचवटा तयार होतो, आणि या उंचवटाला म्हणतात रॅथेक्स पाउच. या रॅथेक्स पाउच पासूनही ऍडिनोहायपोफायसिस पुढे डेव्हलप होते. नाव दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज रॅथेक्स पाउच. या आउटग्रोथला रॅथेक्स पाउच असं म्हणतात. बक्कल कॅव्हिटीच्या रूफ वरती एक आउटग्रोथ तयार होते आणि या आउटग्रोथला म्हणतात रॅथेक्स पाउच. नाव द ग्रो अपवर्ड टुवर्ड्स द ब्रेन. ही जी काय रॅथेक्स पाउच आहे ही काय होते, ब्रेनच्या दिशेने अपवर्ड दिशेने ग्रो होते, आणि ग्रो झाली तर आणि की त्याला आपण म्हणतो ऍडिनोहायपोफायसिस. असं ऍडिनोहायपोफायसिस तयार होतं. तर न्यूरोहायपोफायसिस कशी तयार होते, न्यूरोहायपोफायसिस ग्रो ऍज अ डाउनवर्ड एक्सटेन्शन ऑफ हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस जो आहे, हायपोथॅलॅमसची डाउनवर्ड ग्रोथ, खाली आलेली जी ग्रोथ आहे ती म्हणजे न्यूरोहायपोफायसिस. म्हणून एक ग्लँड ही नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहे आणि दुसरी ग्लँड ही नर्वस सिस्टीमशी रिलेटेड नाहीये, म्हणजे सिक्रेटरीशी रिलेटेड आहे. म्हणून त्या दोघांचं ओरिजिन वेगवेगळं आहे. एक न्यूरो आहे आणि दुसरं आहे सिक्रेटरी. सो म्हणून या दोघांचं ओरिजिन वेगवेगळं आहे. जी ऍडिनोहायपोफायसिस तयार होते ती कशी तयार होते, ऍडिनोहायपोफायसिस तयार कशी होते बघा. तर जेव्हा एम्ब्रियोनिक कंडिशन असते, म्हणजे एम्ब्रियो मध्ये पेट ऑफ जर्मायनल लेअर तयार झाल्यानंतर होताना जेव्हा बक्कल कॅव्हिटी तयार होते, या बक्कल कॅव्हिटीचा जो रूफ असतो, म्हणजे त्याला म्हणतो रूफ ऑफ दी बक्कल कॅव्हिटी. या बक्कल कॅव्हिटीचा रूफ जो असतो, या रूफ मध्ये आउटग्रोथ तयार होते, आणि ही आउटग्रोथ म्हणजेच रॅथेक्स पाउच. तर आता हा जो काय ही ग्रो अपवर्ड टुवर्ड्स द ब्रेन, ब्रेन कडे जाते ती. तर दुसरा जो आहे न्यूरोहायपोफायसिस, हा कसा तयार होतो, तर हायपोथॅलॅमस खाली खाली एक्सटेंड होत जातो, डाउनवर्ड दिशेने, डाउनवर्ड एक्सटेंशन, and this is called as hypothalamus. Now the two outgrowth together form pituitary gland. या दोघांचा आउटग्रोथ एकत्र आलं म्हणजे दोन्ही आउटग्रोथ एकत्र म्हणजे ती पिच्युटरी ग्लँड आहे. म्हणून आपण पिच्युटरी ग्लँडला मास्टर एंडोक्राइन ग्लँड म्हणतो, पण त्याचं खरं ओरिजिन काय, हायपोथॅलॅमस. द कनेक्शन ऑफ रॅथेक्स पाउच विथ पिच्युटरी ग्लँड इज लॉस्ट इन दी एम्ब्रियो. म्हणजे एम्ब्रियो मध्ये एक कनेक्शन लॉस झालेलं असतं. नाव द इंटरमिडिएट लोब बघा, म्हणजे ऍडिनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस याच्यामध्ये एक लोब असतो, पण तो पार्ट आहे कोणाचा माहितीये का, ऍडिनोहायपोफायसिसचा पार्ट आहे, पण तो इंटरमिडिएट लोब आहे इन बिटवीन द ऍडिनोहायपोफायसिस अँड न्यूरोहायपोफायसिस. द इंटरमिडिएट लोब पार्स इंटरमीडिया इज अ स्मॉलर रिड्युसिंग पार्ट. आता गंमत अशी आहे, आपल्यामध्ये ऍडिनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस हा छान डेव्हलप असतो आणि फंक्शनल पण असतो, पण अदर दॅन ह्युमन, और यू कैन से अदर देन ह्युमन, हा जो काय पार्स इंटरमीडिया आहे हा आपल्यामध्ये हा जास्त डेव्हलप झालेला नसतो, पण अदर दॅन ह्युमन हा बऱ्यापैकी डेव्हलप झालेला असतो. आणि पार्स इंटरमीडिया आपल्यामध्ये कमी डेव्हलप झालेला असतो, किंवा आपल्यामध्ये तो फंक्शनलेस आहे, त्याचं फंक्शन नाहीये काही. पण इतर अॅनिमल्स मध्ये ना तो मेलॅटोनिन नावाचा हॉर्मोन सिक्रेट करतो, म्हणजे सॉरी मेलॅटोनिन नाही, MCH म्हणजे मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन तयार करतो, जो स्किन पिगमेंटेशन साठी उपयोगी पडतात. आपल्यामधलं स्किन पिगमेंटेशन हे हॉर्मोन कंट्रोल करत नाही, किंवा पार्स इंटरमीडिया किंवा इंटरमिडिएट लोब कंट्रोल करत नाही. पण आपल्यामध्ये पार्स इंटरमीडिया हा फंक्शनल नाहीये, नॉन फंक्शनल आहे, जो
ऍडिनो हायपोफायसिस न्यूरो हायपोफायसिसच्या मध्ये आहे. आपण पुढे बघूया. रिड्यूस पार्ट लाइंग इन द क्लिफ्ट बिटवीन द अँटीरियर अँड पोस्टिरियर लोब. अँटीरियर पोस्टिरियर लोबच्या मध्ये आहे. अँटीरियर लोब आणि पोस्टिरियर लोबला डिवाइड करणं एक छोटीशी खाच आहे, डिप्रेशन आहे, ज्याला क्लिफ्ट असं म्हणतात. आणि क्लिफ्टला लागून ही इन पार्स इंटरमीडिया हा लोब आहे, जो नॉन फंक्शनल आहे इन केस ऑफ ह्युमन. बघा पिट्युटरी ग्लँड चे कोणकोणते लोब आहेत बघा. पिट्युटरी ग्लँड मेड अप ऑफ 2 lobes. One is called as adenohypophysis, which is also called as anterior lobe. Second is called as neurohypophysis, which is also called as posterior lobe. So pituitary gland made up of adenohypophysis and neurohypophysis. Now आता adenohypophysis चे कोणकोणते पार्ट आहेत. adenohypophysis made up of first lobe is called as pars tubularis, pars intermedia हे डिटेल मध्ये बघायचं आपण. आणि pars distalis. adenohypophysis चे 3 लोब आहेत. न्यूरोहायपोफायसिस चे 3 लोब आहेत. मीडियन एमिनन्स, देन पार्स नर्वोसा आणि इन्फंडिब्युलम. हा पार्स नर्वोसा हा मेजर पार्ट आहे आणि पार्स डिस्टॅलिस हा सुद्धा मेजर पार्ट आहे. पार्स डिस्टॅलिसला म्हणजे ह्या ऍडिनोहायपोफायसिस मधला सर्वात मोठा पार्ट पार्स डिस्टॅलिसचा आहे आणि न्यूरोहायपोफायसिस मधला सर्वात मोठा पार्ट पार्स नर्वोसाचा आहे. म्हणून पार्स नर्वोसा ऑफ न्यूरोहायपोफायसिस असं त्यांनी म्हटलंय. सो ऍडिनोहायपोफायसिसला 3 पार्ट आहेत. एक म्हणजे पार्स ट्युब्युलरिस, दुसरा म्हणजे पार्स इंटरमीडिया आणि तिसरा म्हणजे पार्स डिस्टॅलिस. हे 2 मेन पार्ट आहेत. पार्स ट्युब्युलरिस इज नथिंग बट द कॉलर ऑफ ऍडिनोहायपोफायसिस. म्हणजे ऍडिनोहायपोफायसिस ती कॉलर आहे थोडक्यात, पुढचा पार्ट आहे. पार्स डिस्टॅलिस हा मेजर पार्ट आहे, ज्याच्यामध्ये सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सिक्रेटरी सेल्स आहेत. ऍसिडोफिल सेल्स आहेत, त्याच्यानंतर क्रोमोफोब्स आहेत, क्रोमोफिल्स आहेत. आणि पार्स इंटरमीडिया हा ऍडिनो आणि न्यूरोला च्या मध्ये असलेला पार्ट आहे, पण तो ऍडिनोहायपोफायसिसचा पार्ट आहे आणि ह्याचा हा फंक्शनलेस आहे. आपल्यामध्ये काही याचं फंक्शन नाही आहे. तर न्यूरोहायपोफायसिस मध्ये मी आत्ताच सांगितलं, इन्फंडिब्युलम म्हणजे हायपोफेशियल स्टॉक, जो हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडला कनेक्ट करतो, दॅट इज कॉल्ड एज इन्फंडिब्युलम. मेजर पार्ट आहे तो पार्स नर्वोसा आणि मीडियन एमिनस. आपण डायग्राम बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे फक्त चार्ट लक्षात ठेवा. ह्या चार्टचा हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्याकडे तो असेल म्हणजे व्हिडिओ बघताना तुम्हाला तो मिळेल. सो पिट्युटरी ग्लँडला 2 लोब आहेत, ऍडिनोहायपोफायसिस, न्यूरोहायपोफायसिस. ऍडिनोहायपोफायसिस ऑल्सो कॉल्ड अँटीरियर लोब, न्यूरोहायपोफायसिस ऑल्सो कॉल्ड एज पोस्टीरियर लोब. ऍडिनोहायपोफायसिस मध्ये अँटीरियर लोब मध्ये पार्स ट्युब्युलरिस, पार्स इंटरमीडिया, पार्स डिस्टॅलिस. न्यूरोहायपोफायसिस मध्ये किंवा पोस्टीरियर लोब मध्ये मीडियन एमिनस, पार्स नर्वोसा, इन्फंडिब्युलम. बघा हे आपण आता पार्ट बघूया हा व्यवस्थित, म्हणजे तुमच्या मगाचं शिकवलेलं लक्षात येईल. बघा ग्लँड्स बघितल्यानंतर बघा हा पहिला लोब आहे, दॅट इज ऍडिनोहायपोफायसिस. या ऍडिनोहायपोफायसिस त्याने फक्त एकच पार्ट लेबल केलाय, दॅट इज कॉल्ड एज पार्स डिस्टॅलिस. पण इथे एक पार्ट असतो, दॅट इज कॉल्ड एज पार्स ट्युब्युलरिस. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट बघितला हा पार्स इंटरमीडिया. आपण फक्त ऍडिनोहायपोफायसिस बघतोय. सो हा पार्स इंटरमीडिया आहे. हा मोठाच्या मोठा जो गोल आहे, लोब आहे, तो म्हणजे अख्खाच्या अख्खा पार्स डिस्टॅलिस आहे. त्यालाच आपण ऍडिनोहायपोफायसिस म्हणतो, कारण तो सर्वात मेजर पार्ट आहे. आणि हा जो छोटासा पार्ट आहे, कॉलर ऑफ दी adenohypophysis is called as pars tubularis. It is a tube-like structure. That's why it is called as pars tubularis. हा झाला adenohypophysis चा पार्ट. न्यूरोहायपोफायसिस कडे आल्यानंतर 3 पार्ट बघितले. पहिला पार्ट बघितला मीडियन एमिनन्स. मीडियन एमिनन्स म्हणजे काय, इन्फंडिब्युलमचा वरचा पार्ट आहे, जो हायपोफायसिस रिलेटेड आहे. इन्फंडिब्युलम म्हणजे हायपोफेशियल स्टॉक, जो हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडला कनेक्ट करतो. म्हणजे थोडक्यात इट इज अ हायपोफेशियल स्टॉक और यू कॅन से नेक. आणि तिसरा जो मेन पार्ट आहे, ज्याला आपण पार्स नर्वोसा म्हणतो. पार्स नर्वोसा म्हणजे पार्स नर्वोसा ऑफ न्यूरोहायपोफायसिस, पार्स नर्वोसा ऑफ न्यूरोहायपोफायसिस. सो असे आपण हे, आणि हा एक मधला पार्ट आहे हा पार्स इंटरमीडिया, आणि इथे छोटीसा पार्ट आहे त्याला आपण क्लिफ्ट असं म्हणतो. सो हे सगळे आपण ऍडिनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिसचे पार्ट्स बघितले. अजून आपण डिटेल मध्ये बघायचं असेल तर आपण ही दुसरी डायग्राम बघूया, ज्याच्यामध्ये क्लिअर कट होईल. बघा हा झाला ऍडिनोहायपोफायसिस पूर्ण, बरोबर. त्याच्यानंतर हा जो काय पार्ट आहे, हा पार्स ट्युब्युलरिसचा पार्ट आहे. हा जो पार्ट आहे अख्खाच्या अख्खा, तो ऍडिनोहायपोफायसिस म्हणजे पार्स डिस्टॅलिस आहे.
हायपोथॅलॅमस जोडणारी ही जी काय पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज हायपोफिसिस स्टॉक किंवा इनफंडिबुलम, आणि अख्खाच्या अख्खा पार्स नर्वोसा आहे म्हणजेच न्यूरो हायपोफायसिस आहे. आणि हा जो पार्ट आहे दिसतोय तुम्हाला तो म्हणजे काय ते हा पार्ट दॅट इज कॉल्ड इंटरमिडिएट लोब. सो आता आपण प्रत्येक पार्ट डिटेल करूया, एक्सप्लेन करूया. पहिला आपण ऍडिनो हायपोफायसिस बघूया. बघा हे आपण बघितलं पिट्युटरी ग्लँड, ऍडिनो हायपोफायसिस, न्यूरो हायपोफायसिस, 3 लोब, पार्स ट्युब्युलारिस, पार्स इंटरमिडिया, पार्स डिस्टॅलिस, न्यूरो हायपोफायसिस, मीडियन एमिनन्स, पार्स नर्वोसा, इनफंडिबुलम. नाउ फर्स्ट पार्ट बघूया ऍडिनो हायपोफायसिस. नाउ ऍडिनो हायपोफायसिस इट इज अ लार्जर लोब ऑफ द पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड मधले जे 2 लोब आहेत ऍडिनो हायपोफायसिस, न्यूरो हायपोफायसिस, किंवा त्याला अँटीरियर लोब आणि पोस्टीरियर लोब म्हणतात. यातला ऍडिनो हायपोफायसिस हा सर्वात मोठा लोब आहे आणि न्यूरो हायपोफायसिस हा लहान लोब आहे. न्यूरो हायपोफायसिस नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहे. तो